तुला बी नाही. खरं तुला एकच सांगणं आहे, आता तरी सुधर. तुझ्या मनातला सगळा द्वेष काढून टाक. सगळ्यांसंग गोडी गुलाबीने राहा. नाहीतर एक दिवस स्वतःच्याच हाताने स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी करून घेशील. मैत्रीण समज, बहीण समज, नाहीतर आणि काय, पण माझ्या बोलण्याचा विचार कर. नाही, एक मिनिट. म्हणजे जे काय झालंय ते वाईटच झालंय, पण आपण मला वाटतं पुढचा कार्यक्रम उरकून घ्यायला हवा. आणि म्हणूनच मी नयनतारा मॅडमना अधिकृतरित्या जीएसच्या नावाची घोषणा करण्याची विनंती करतोय. या वर्षीची जीएस आहे कमळी मोहिते. कॉंग्रॅच्युलेशन्स. ऋषी, शपथ आहे मातीची, एकमेकींच्या साथीची, या वर्षीची जीएस कोड कमळी मोहिते. राजन, तिला यापुढे गाडी मिळणार नाही आणि कुठलंही क्रेडिट कार्डही मिळणार नाही. हीच शिक्षा आहे तिच्यासाठी. अनु, अनु बेटा, अनु बेटा, ऐक ना ग. ऋषी, तू कमळीच्या पाठीमागे उभा राहिलास, थँक्यू. नाहीतर एकटी पडली असती ती. ती एकटी पडणार नाही याची काळजी घेईन मी. आणि ती पडलीच एकटी तरी 100 लोकांवर भारी येते एकटीच. पण हे बघ, यापुढे कॉलेजमध्ये कुठलाही गैरप्रकार होतोय असं जर तुझ्या लक्षात आलं ना, तर तुला योग्य वाटेल ती ऍक्शन तू घेऊ शकतोस. चल राजन. कॉंग्रॅच्युलेशन्स कमळी, शेवटी तू स्वतःला निर्दोष सिद्ध केलंच. थँक्यू सर, तुमच्यामुळेच हे समज झालं. तुम्ही मला स्वतःला सिद्ध करायची संधी दिली आणि माझ्यासारख्या पोरीसनी लढायची ताकद दिली, म्हणूनच हे शक्य झाले. जय भवानी. जय भवानी. सर, खरंच कमळीचं मोठेपण आहे. कमळी, तुझ्यासारख्या प्रामाणिक आणि मेहनती मुलीची त्या समाजाला खूप गरज आहे. अशीच आयुष्यभर राहा आणि लोकांना चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवत राहा. कमळी, तिकडे बघ. सत्यमेव जयते. सत्य कधीच लपून राहत नाही आणि आज ही गोष्ट तू प्रूव्ह केलीस. सर, थँक्यू सो मच. जय भवानी. जय भवानी. जय भवानी. निंगे, आपली कमळी निर्दोष सुटली. तोंड गोड करा, पेढे घ्या पेढे. शाबास. जरा मस्त आहे तर पेढ. हे घे, तू बी खा. कमळे, काय छान सांगतो. आपण जर आता गावाकडे असतो ना, लय राडा केला असता. येऊ का आतमध्ये? राजू, अगं हे काय विचारायचं असतं? ये की. अगं
थँक्यू सो मच कमळी. राजू अगं काय झालं? कमळी, तू माझ्यासाठी जे काही केलंस ना, त्या उपकारांची परतफेड मी कधीच नाही करू शकत ग. सारखं सारखं असं नाही बोलायचं. आणि उपकार काय, हे माझं कर्तव्यच आहे. राजू अगं, एखाद्या पोरीसोबत असं होत असताना, ते बी माझ्या समोर, मी गप्प बसायचं काय? आणि माझ्या जागी तू असती तर तू बी हेच केलं असतं की नाही? मग आणि मला तुझं थँक्यू नको, फक्त तुझ्या चेहऱ्यावर गोड स्माइल पाहिजे. हाच बघू. कमळी, आजपासून तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस. बर, चालतंय की. म्हणजे कमळीच तुझी बेस्ट फ्रेंड आणि मी कट्टी. जी, तुम्ही असं रात्रीचं का बरं बोलवलं आम्हासनी? अगं काय तुम्ही मुली, उद्या दिवाळी आहे, विसरलात का? अहो ते माहित आहे की, खरं तुम्हासनी शुभेच्छा द्यायला सकाळी येणारच होतो आम्ही. अगं पण आपल्याकडे दिवाळीची मजा आदल्या रात्रीपासूनच असते. म्हणजे अशी सगळी घरभर छान रोषणाई करायची आणि जेवण वगैरे झाली ना की मग रात्री जागून लाडू आणि करंज्या करायच्या ताज्या ताज्या. म्हणजे तुमचा अजून सगळा फराळ तयारच नाही झाला? आजी, आमच्या गावाकडे तर 2 आठवडे पहिली सगळी तयारी सुरू होत असते बघा. म्हणजे रोज कुणाच्या करंज्या करायच्या, चकल्या बनवायच्या ते ठरतंय आधी. त्यानंतर शेजार पाजारच्या बायका एकत्र येऊन प्रत्येकाच्या घरला जाऊन फराळ बनवितात. आजी, सगळ्या गावाचे लाडू बनवायला तर एकच दिवशी आचारी येतोय आणि मग दिवसभर काळ्या पाडत बसतोय बिचारा. अरे वा. अगं बाकी सगळा फराळ तयार आहे आपला, फक्त लाडू आणि करंज्या मात्र आदल्या दिवशी रात्रीच करतो.